लक्षवेधी क्रमांक 1 सन्माननीय उमाताई खापरे। धन्यवाद सभापती महोदया। सभापती महोदया, हिमोफिलिया हा जो रोग आहे त्याच्यामध्ये रक्तस्राव गेला की थांबत नसतो, त्यामुळे बऱ्याचशा पेशंटना ते इंजेक्शन्स महाग असल्या कारणाने त्याची उपलब्धता कमी होते। म्हणजे सोलापूरमध्ये जर पेशंट असेल आणि त्याला पुण्यापर्यंत घेऊन यायचं तर ऑन द वे त्याचा तो दगावतो, त्यामुळे अशा वेळेला इंजेक्शनचा तुटवडा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे। माझी मागणी आहे आणि असं माझं म्हणणं आहे की आपण प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्हा रुग्णालयामध्ये ह्याचं सेंटर सुरू करणार का? त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे उत्तरामध्ये नमूद केलेलं आहे की एका जिल्हा रुग्णालयामध्ये प्रस्तावित सुविधा केल्या असून इतर जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये डे केअर आणि ह्या सुविधा आपण करणार का? सभापती महोदया, सन 2023 ते 24 मध्ये 27 कोटी हे केंद्राकडून आलेला निधी होता, आता 55 कोटी केंद्राकडचा निधी आहे। तर ह्या मार्फत फॅक्टर खरेदीसाठी आपण आपल्या शासनाकडून काही निधी उपलब्ध करून देणार का? त्याचप्रमाणे प्रत्येक रुग्णालयात प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती आपण करणार का? आणि सुसज्ज अशा प्रयोगशाळाही आपण तयार करणार का? कारण सभापती महोदया, हा पेशंट खूप मोठ्या प्रमाणात पेशंट आहेत, खूप गरीब आहेत, त्यांना प्रवास करून इथपर्यंत पोहोचणं सुद्धा कठीण असतं आणि रक्तस्राव झालेला समजत नाही आणि बऱ्याचशा पेशंटना डॉक्टर्सना सुद्धा तिथे प्रयोगशाळा नसल्या कारणाने, त्यांची माहिती नसल्या कारणाने त्या पेशंटला खरंच रक्तस्राव डोक्यात होत असेल, पोटात होत असेल तर तो समजत नाही, कळला जात नाही आणि त्याच्यातनं खूप सारे पेशंट दगावतात। तर माझी अशी मागणी ह्या निमित्ताने की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्याचं सेंटर सुरू करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण इंजेक्शन उपलब्ध करून देणार का? माननीय सभापती महोदया, खरं तर हा अतिशय गंभीर आणि अशा गोष्टी सहसा सदस्य असे प्रश्न उपस्थित करत नाहीत। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आज माननीय सदस्य महोदयांनी उपस्थित केलेला आहे। हिमोफिलिया हा जो आजार आहे तो अनुवंशिक रक्तदोषामुळे होणारा आजार आहे आणि नॉर्मली माणसाचं रक्त शरीराबाहेर कुठली तरी इजा झाली, ठेच लागली किंवा कुठं पडला, डोक्याला जखम झाली किंवा अशा पद्धतीत काय टोचलं वगैरे तर ते लक्षातच येत नाही की तो रक्तस्राव कंटिन्युअस होतो। मग लोकांना वाटतं की आपल्याला शुगर आहे त्याच्यामुळे होतंय का कशामुळे होतंय ते समजत नाही लवकर। आणि जनरली याच्यामध्ये हे पुरुषामध्ये हे प्रमाण जास्त आहे, महिला ह्या कॅरियर वाहक म्हणून ह्या ठिकाणी त्यांचं होतं, महिलामध्ये हे प्रमाण अतिशय कमी म्हणजे नगण्यच आहे आणि हे पुरुषामध्ये प्रमाण जास्त आहे आणि त्याचं आयडेंटिफिकेशन लवकर होत नाही। आणि मग त्याला कुठेतरी जखमेला काहीतरी लाव, आपल्या ग्रामीण भागामध्ये हळद लाव, काहीतरी कर, त्याला पट्टी बांधून ठेव आणि मग त्याचं ब्लॉटिंग, ज्याला रक्ताचं ब्लॉटिंग म्हणतो ते ब्लॉटिंग होत नाही आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ह्या रक्तातले जे 3 घटक आहेत 8 आणि 9 आणि लास्टला 7, 8 आणि 9 घटक एकंदरीत 13 घटकापैकी हे जे 2 घटक आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। ह्या ठिकाणी जर मार लागला, फ्रॅक्चर झालं, रक्त गोठतच नाहीये, रक्तस्राव कंटिन्युअस होतो आणि त्याची टेस्ट न झाल्यामुळं डॉक्टरांनाही समजत नाही की ह्याचं रक्त का थांबत नाही आणि डॉक्टरला पर्टिक्युलर ती टेस्ट माहीत नसल्यामुळं जनरली मग त्याचा शुगर मोज, बीपी मोज कुठली वेगवेगळ्या पद्धतीने झालं जातं आणि तो रक्तस्राव तसाच चालू राहतो। आणि म्हणून अशा उपचारासाठी आपल्याला जो घटक 8 आणि 9 आहे ह्याची इंजेक्शन उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि ते रुग्णांना सलाईनद्वारे दिलं जातं आणि अशा पद्धतीचं उपचार सेवा आतापर्यंत, आता कधीपासून आहे मला माहित नाही, पण आतापर्यंत फक्त 9 ठिकाणीच महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे। त्या ठिकाणी ठाणे असेल, सातारा असेल, अमरावती, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, मुंबई आणि पुणे आणि ह्या ठिकाणी आतापर्यंत ट्रीटमेंट केलेले पेशंट जवळपास 5962 आहेत आणि ह्याचा जो आपण एकंदरीत रेशो बघितला तर साधारणतः हिमोफिलिया ए 8 ह्या घटकाची जर कमतरता असेल तर 10,000 ते 50,000 पुरुषामागं एकाला 1000 होतो। हिमोफिलिया बी म्हणजे 9 ची कमतरता असेल तर या ठिकाणी 20 ते 40,000 पुरुषामागं एकाला 1000 होतो आणि हिमोफिलिया इनबिटर हा जो प्रकार आहे
म्हणजे 8 आणि 9चे इंजेक्शन देऊन सलाईन मधनं देऊन कंटिन्युअस देऊन सुद्धा ते काही दिवस थांबतं आणि नंतर त्याचा इफेक्ट होणं बंद होऊन जातं आणि मग अशा केसमध्ये आपल्याला घटक 7 हा आपल्याला सलाईनद्वारे द्यावा लागतो आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचं हे 2 घटक आता पूर्वी हे तिन्ही घटक आपल्याला इम्पोर्ट करावं लागायचे 8, 9 आणि 7 8, 9 आणि 7 आता सध्या गेल्या 2 वर्षापासून 8 आणि 9 हे घटक आपल्या भारतातच तयार होतं त्याच्यामुळं त्या इंजेक्शनची मागणी करायची गरज नाही आपल्याकडे मुबलक प्रमाणात ते औषध उपलब्ध आहे आणि घटक क्रमांक 7 हे आजही आपल्याला परचेस करावं लागतं आणि आता जवळपास 9 ठिकाणी डे केअर सेंटर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळं 2022-23 मध्ये आपल्याला केंद्राकडनं जवळपास 27 कोटी रुपये निधी ह्या औषध खरेदीसाठी आणि ह्या उपचारासाठी उपलब्ध झाला होता आणि परत महाराष्ट्रानं केंद्राकडे ज्यावेळेस हे पेशंट वाढले त्याच्यानंतर मागणी केली असता 23-24 ला आपल्याला 55 कोटीचा हा निधी उपलब्ध झाला आणि आपण जर हे बघितलं की जवळपास महाराष्ट्राची लोकसंख्या जर 12 कोटी असेल जर रेशो आपण 1:1 धरला जवळपास 6 कोटी पुरुष असं जर धरलं तर याच्यामध्ये 1% हिशोबाने जवळपास 6000 पुरुषाला हा हिमोफिलिया असण्याची शक्यता आहे आणि आपल्याकडे आयडेंटिफाय झालेले रुग्ण ही 5962 आहेत माझं डिपार्टमेंट माझं खातं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतंय आयडेंटिफिकेशन करतंय तरी सुद्धा मी हे मागच्या शुक्रवारी आपली हे लक्षवेधी लागली होती त्याच्यानंतर थोडी माहिती घेतली असता साधारणतः 9 जिल्ह्यामध्येच अशा पद्धतीचे सेंटर्स आहेत डे केअर सेंटर आणि 9 जिल्ह्यामध्ये डे केअर सेंटर असताना जर 5900 किंवा 6000 एवढे रुग्ण सापडत असतील मग बाकीच्या जिल्ह्याचं काय आज गडचिरोलीचा पेशंट इकडे येणार आहे का पुण्याला येणार आहे का गडचिरोलीचा पेशंट आज मुंबईला येणार आहे का ठाण्याला येणार आहे का आणि म्हणून ताईंनी जो प्रश्न उपस्थित केला माननीय सदस्यांनी तो अतिशय महत्वाचा आहे कारण अशा पद्धतीचे आजार आपण जर थोडा आता जर दुर्लक्षित केलं सध्या आणि भविष्यात पुढच्या 8-10 वर्षामध्ये याची संख्या ट्रिमेंडस वाढणार आहे आणि त्याच्यामुळं आज माननीय सदस्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं डे केअर सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण उपलब्ध करून देऊ आणि येत्या 6 महिन्यामध्ये औषधाचा सुद्धा त्यावेळी रिव्ह्यू आणि ट्रेंड सपोर्टिंग स्टाफ आणि डॉक्टर्स प्रत्येक आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून देता येतील आणि मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टीचा सर्वे आपण येत्या काळामध्ये करू आणि त्याच्यामुळं हा जो हिमोफिलिया तो कंट्रोल करण्यासाठी महाराष्ट्राला यश येईल